येत आहे. ही इज कमिंग होम. ही इज कमिंग टू होम. ओके. ती पापड भाजत आहे. शी इज रोस्टिंग पापड. व्हेरी. आपला हा प्रेझेंट संपलेला मॅम. आता पास्ट कंटिन्युअस चालू करू. ओके. आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण काय करत होतो, तर तुम्ही जी क्रिया करत आहात ती आपण शो करत होतो. ओके. जसं की मी आता चहा बनवत आहे. ओके. तो येत आहे, ती खेळत आहे. ती क्रिया आता करंट मध्ये चालू आहे. ओके. सेम क्रिया ज्यावेळेस पास्ट मध्ये चालू होती हे तुम्हाला दर्शवायचं असेल त्यावेळेस पास्ट कंटिन्युअस लागतो. जसं की तुम्ही आता, मी तुम्हाला आता शिकवत आहे. ओके. सेम मी तुम्हाला काल शिकवत होतो, पण तो शिकवत होतो. ओके. काही वेळापूर्वी मी तुम्हाला ती गोष्ट करत होतो आणि ती क्रिया चालू होती. ओके. जसं की मी आता तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग यू. मी तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग यू. सेम सेंटेन्स हे पास्ट मध्ये होणार. मी तुम्हाला शिकवत आहे तिथेच काय होईल, मी तुम्हाला शिकवत होतो. फक्त होतो लागला म्हणजे तो पास्ट टेन्स झाला. ओके. ती क्रिया चालू होती. मग आयला काय यूज करायचा, वॉज. सिंग्युलर असेल ना हेल्पिंग वर्ब, जसं की आय असेल, ही असेल, शी असेल किंवा इट असेल, त्यावेळेस वॉज यूज करायचा हेल्पिंग वर्ब. ओके. आणि जर वी दे असेल, प्लुरल असेल, वी दे असेल, यू असेल, तर त्यावेळेस वर वापरायचा, WERE वर. ओके. सेंटेन्स होतं जसं की मी चहा बनवत आहे, आय एम मेकिंग टी. आणि तेच जर मी बनवत होतो तर आय वॉज मेकिंग टी. माझ्या मागे रिपीट करा. ठीक आहे. ती पोहत होती, ती पोहत होती. शी वॉज स्विमिंग. शी वॉज स्विमिंग. तो येत होता, तो येत होता. ही वॉज कमिंग. ही वॉज कमिंग. ते पैसे इन्व्हेस्ट करत होते, ते पैसे इन्व्हेस्ट करत होते. दे वर इन्व्हेस्टिंग मनी. दे वर इन्व्हेस्टिंग मनी. आम्ही चित्रपट पाहत होतो, आम्ही चित्रपट पाहत होतो. वी वर वॉचिंग मूवी. वी वर वॉचिंग मूवी. ती गाणं ऐकत होती, ती गाणं ऐकत होते. शी वॉज लिसनिंग सॉन्ग. शी वॉज लिसनिंग सॉन्ग. तो गाणं गात होता, तो गाणं गात होता. ही वॉज सिंगिंग सॉन्ग. ही वॉज सिंगिंग सॉन्ग. मी तिच्यासोबत येत होतो, मी तिच्यासोबत येत होतो. आय वॉज कमिंग विथ हर. आय वॉज कमिंग विथ हर. ती पाहत होती, ती पाहत होती. शी वॉज लुकिंग. शी वॉज लुकिंग. मी ऐकत होतो, मी ऐकत होते. आय वॉज हिअरिंग. आय वॉज हिअरिंग. मुलं टाळ्या वाजवत होते, मुलं टाळ्या वाजवत होते. बॉईज वर क्लॅपिंग. बॉईज वर क्लॅपिंग. समजलं. हो. एखादी क्रिया पास्ट मध्ये चालू होती. ओके. ज्यावेळेस ती पास्ट मध्ये चालू होती त्यावेळेस तुम्ही वापरू शकतात वॉज किंवा वर, पण ती क्रिया चालू असली पाहिजे. ओके. आता काही सेंटेन्सेस मी तुम्हाला विचारतो. राहुल गाडी चालवत होता. राहुल वॉज ड्रायव्हिंग कार. राहुल वॉज ड्रायव्हिंग अ कार. राहुल गाडी चालवत होता. ती आईस्क्रीम चाटत होती, चाटण्याला काय म्हणतात, लिकिंग. लिकिंग. शी वॉज लिकिंग आईस्क्रीम. अँड आईस्क्रीम. And शी वॉज लिकिंग अँड आईस्क्रीम. तो समुद्रामध्ये पोहत होता, ही वॉज स्विमिंग सी. इन सी. इन सी. ही वॉज स्विमिंग इन सी. तुषार सैराट चित्रपट पाहत होता. तुषार वॉज वॉचिंग सैराट मूवी. व्हेरी गुड. आणि जर असं असेल तर तुषार आणि राहुल सैराट चित्रपट पाहत होता. तुषार अँड राहुल वॉचिंग सैराट मूवी. तुषार आणि राहुल सैराट चित्रपट पाहत होता. तुषार अँड राहुल वेअर वॉचिंग सैराट मूवी. व्हेरी गुड. वर येईल तिथे. का वर येईल, कारण तिथे दोघं आहेत, दोन सब्जेक्ट आहेत. ओके. अनेक वचन सब्जेक्ट असेल तर वर यूज करायचा, एक वचन असेल तर वॉज यूज करायचा. ओके. याची प्रॅक्टिस करा मॅम. याचा सेम टॉपिक, याच्या पुढचा निगेटिव्ह टॉपिक मी उद्या तुमचा घेतो. ओके. हो सर.